1 मे पासून भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल होणार असल्याचं समजतंय। हवाई दल आणि लष्कराला नवीन वरिष्ठ कमांडर मिळणार असल्याची ही माहिती मिळतेय। एअर मार्शल एन तिवारी भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख असतील, तर प्रतीक शर्मा भारतीय लष्कराच्या उत्तरी कमांडचे नवे कमांडर असतील। तर एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची CISC या पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळतेय। ही आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत सध्या। प्रतीक शर्मा आता लष्कराच्या उत्तरी कमांडचे नवे कमांडर असणार आहेत। एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची CISC पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। 1 मे पासून भारताच्या संरक्षण दलात हे मोठे बदल आता होणार आहेत। एअर मार्शल एन तिवारी हे हवाई दलाचे नवे उपप्रमुख असणार आहेत, तर CISC पदावर एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळतेय। तर प्रतीक शर्मा लष्कराच्या उत्तरी कमांडचे नवे कमांडर असतील। हवाई दल आणि लष्कराला आता नवीन वरिष्ठ अधिकारी मिळणार आहेत। एअर मार्शल एन तिवारी हवाई दलाचे नवे उपप्रमुख असणार आहेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी पुन्हा एकदा संरक्षण तज्ञ सतीश ढगे सर आहेत आपल्यासोबत। सतीश सर, काही महत्त्वाच्या नियुक्त्या संरक्षण दलात हवाई दलामध्ये आता केल्या गेलेल्या आहेत आणि 1 मे पासनं हे मोठे बदल आता अपेक्षित आहेत। काय नेमकं याबद्दल वाटतं सर? याबद्दलची काय नेमकी प्रतिक्रिया? माझ्या मते हे सगळे जे बदल असतात ते रेग्युलरली त्या ठिकाणी होत असतात आणि जसं 30 एप्रिल पर्यंत म्हणजे कार्यकाल ज्यांचा त्या ठिकाणी संपला त्यानुसार जे आहे 1 मे पासून नवीन जे ऑफिस होल्डर्स आहेत, अपॉइंटमेंट होल्डर्स आहेत, ते त्या ठिकाणी त्यांचा पदभार स्वीकारत असतात। हे प्रत्येक वर्षीच होत असतं। इट्स अ रेग्युलर काइंड ऑफ अफेअर। पाकिस्तान सोबत संघर्ष सुरू आहे, त्या अनुषंगाने नक्कीच या नियुक्त्या ज्या आहेत त्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी आलेल्या असतील। दुसरी त्याहून महत्त्वाची गोष्ट, फक्त एक दिवस म्हणजे 30 एप्रिल पर्यंत आहे आणि 1 मे पासून नक्कीच उपप्रमुख होतोय, याचा अर्थ जे आहे अशातला काही प्रकार नसतो। हँडिंग टेकिंग ओव्हर या प्रक्रियेच्या माध्यमातून काही महिन्यांपासून ऑलरेडी जे नवनियुक्त उपप्रमुख त्या ठिकाणी असणार आहेत, त्याचबरोबर हे हायर सिनियर कमांडर लेवल्सचे जे अधिकारी असणार आहेत त्यांचं हँडिंग टेकिंग ओव्हर होतं। त्याचबरोबर जे आहे त्यांचं एरिया फॅमिलरायझेशन त्या ठिकाणी होत असतं आणि त्याच्यानंतर ही पदनियुक्ती ते त्या ठिकाणी घेत असतात। तर नक्कीच म्हणजे कंटिन्युएशन ऑफ पॉलिसी आपण ज्याला म्हणतो, ती कंटिन्युएशन ऑफ पॉलिसी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। पण ज्या प्रकारचा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान सोबत आपला होऊ शकतो, त्या अनुषंगाने या नियुक्त्या आणि यांच्या खांद्यावर असणारी जबाबदारी ही खूप मोठी आहे, हे मात्र नक्की आहे। ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आपल्या सोबत सध्या हेमंत महाजन सर सुद्धा फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। महाजन सर, काही महत्त्वाचे बदल भारताच्या संरक्षण दलात हवाई दलात होणार आहेत। 1 मे पासनं वरिष्ठ अधिकारी मिळणार आहेत आणि हे मोठे बदल आहेत। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया? असं असतं की हे जे वरिष्ठ अधिकारी असतात म्हणजे GOCंची कुठल्या तरी कमांडचे म्हणजे कमांड चे मुख्य जे त्यांचा दर्जा लेफ्टनंट जनरल असतो किंवा हवाई दलाच्या कमांडचे मुख्य त्यांचा दर्जा एअर मार्शल असतो किंवा नेव्हीच्या कमांडचे मुख्य त्यांचा दर्जा फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणजे व्हाईस ॲडमिरल असा असतो। तर या सगळ्यांचं असं असतं की वय 60 झालं की ज्या वर्षात त्यांचं वय 60 ज्या महिन्यामध्ये त्यांना वर्षाला 60 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेला ते रिटायर होतात आणि त्या रिटायर झाल्यानंतर त्याच्या जागी नवीन जे लोक नवीन जे ऑफिसर्स आहेत त्यांची तिथे नियुक्ती केली जाते। आणि तर हे जे सगळे जे बदल होत आहेत हे सगळे जण त्यांनी प्रत्येकाने 35-36-37 वर्ष नोकरी केलेली आहे आणि वेगवेगळी जी महत्वाची ठिकाणं आहे म्हणजे नॉर्दर्न कमांड आहे, सेंट्रल कमांड आहे, वेस्टर्न कमांड आहे, इथे या आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या लोकांची नियुक्ती होते आहे। आणि एवढंच नक्कीच म्हणता येईल की यांना भयंकर मोठा अनुभव आहे, तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी सुरक्षेची आव्हानं असतील ती आव्हानं पेलण्याकरता हे सगळे जे नवीन अधिकारी आहेत हे नक्कीच तयार असतील। कारण या सगळ्यांनी गेल्या 35-36 वर्षामध्ये त्यांची जी सर्व्हिस असते, पहिले त्यांनी लेफ्टनंटच्या पदावरती काम केलं असेल, मग कॅप्टन, मग मेजर, लेफ्टनंट कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, या सगळ्यांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काम करण्याचा अनुभव असतो
वेगवेगळ्या भूमीवरती म्हणजे डेझर्ट्समध्ये कसं काम करायचं, हाय अल्टिट्यूडमध्ये कसं काम करायचं, जंगलामध्ये कसं काम करायचं, काश्मीरमध्ये कसं काम करायचं, ईशान्य भारतात कसं काम करायचं, या सगळ्या वेगवेगळ्या रणभूमीचा त्यांना अनुभव असतो हो. आणि त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन केलं जातं. याच्यामुळे मला खात्री आहे की जे नवीन अपॉइंटमेंट्स येत आहेत हे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या अपॉइंटमेंट्समध्ये ते चाललेले आहेत ते उत्तम काम करतील आणि भारतीय सैन्याला उत्तम पद्धतीचं लष्करी नेतृत्व देतील. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि या संदर्भातली माहिती दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.